नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग पेन्शन योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातोय की जून महिना संपला तरी आमच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही, मग आता पैसे नेमकं कधी येणार। त्यासोबतच दुसरीकडे दिव्यांग पेन्शन योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता पहिल्या आठवड्यात मिळणार का की त्यालाही उशीर होणार, तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, राज्य शासनाने सर्व योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी महाडीबीटी 2.0 ही नवीन प्रणाली सुरू केली आहे। या प्रणालीमुळे भविष्यात सर्व प्रोसेस अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहेत। पण सध्या या पोर्टलवर काही तांत्रिक काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। सर्व्हर अपडेट, डेटाबेसची प्रोसेस आणि इतर तांत्रिक बदल सुरू असल्यामुळे काही सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत। यापूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर 21 जून पर्यंत तांत्रिक काम सुरू असल्याची सूचना देण्यात आली होती, मात्र त्यानंतरही वेबसाईट पूर्णपणे सुरू झाली नाहीये। याच दरम्यान काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही तहसीलदार कार्यालयांकडून अशी माहिती समोर येत आहे की महाडीबीटी 2.0 पोर्टलवरील काम अजून सुरू असून ते 10 ते 15 जुलैपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे। यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की जर पोर्टल बंद राहणार असेल तर आपले अनुदान कसे मिळणार। मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार जर हे तांत्रिक काम आणखी काही दिवस सुरू राहिले तर संजय गांधी निराधार योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याला आणि दिव्यांग पेन्शन योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्या वितरणाला काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता आहे। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, पोर्टलवर तांत्रिक काम सुरू आहे म्हणजे पैसे निश्चित थांबतील असा अर्थ होत नाही। कारण प्रशासनाकडे निधी वितरित करण्यासाठी इतरही पर्याय व्यवस्था उपलब्ध असतात आणि यापूर्वीही अनेक वेळा तांत्रिक अडचणी असतानाही विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। त्यामुळे अंतिम निर्णय हा शासनाच्या प्रशासनिक प्रोसेसवर अवलंबून असेल। सध्या शासनाकडून लाभार्थ्यांचे अनुदान वितरित करण्यासाठी विलंब होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये। मात्र उपलब्ध माहिती, वृत्तपत्रांमधील बातम्या आणि काही प्रशासनिक स्तरावरील माहितीनुसार विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि शासनाकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत अपडेट किंवा नवीन आदेश जारी होताच ती माहिती सर्वात आधी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व लाभार्थ्यांना शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।